या माया पत्रिका आल्यात या ठेवा इथं. हे सगळे काय सपने सरप्राईज आहे या. हे सत्या ये इकडं. सपने उठ. माया बघू. सत्या मम्मी तू पत्रिका छापून बी घेतल्यास? सत्या डिझाईन आवडला का सांगा. सत्या फक्त आपल्याच नाही मंजिरीच्या घरच्या पण पत्रिका छापून आणल्यात मी. हे बघ. वा मम्मी एकच नंबर काम केलंस बघ. तरी मी तुला सांगणारच होतो की वाघमारांच्या बाजूच्या पत्रिका बी आपणच छापू, म्हणजे त्यांचा खर्चाचा ताण जरा कमी होईल ना. होय होय माझ्या बी ते डोसक्यात आलं म्हणून छापून आणल्या मी. थँक्यू ग मम्मी. माया खरंच खूप सुंदर डिझाईन आहे पत्रिकेची. थँक्यू चित्रकार. आमचं नाव असल्यामुळे मला बी लई आवडली बघ पत्रिका. नुसतीच लडबड सवय का मी. पण मग मी असं का केलं बरं तुम्ही. म्हणजे कसं असतंय आमच्याकडे सुनेच्या मम्मी पप्पांचं बी नाव असतंय त्याच्यात. सपने एक काम कर, तुझ्या गावातल्या समध्या माणसांची नावं लिहून आण, मग त्याच्यासाठी आपण वेगळ्या पत्रिका छापू परत. माया काही म्हणा, तुझी चॉईस ना खूप छान आहे. अहो पप्पा आता तुमच्याकडे बघितल्यावरच कळतंय की मम्मीची चॉईस किती भारी आहे ते. सत्या मी नव्हतं चॉईस केलं त्यांना, त्यानेच केलं चॉईस म्हणा. मम्मी अगं उचल की काय तर महत्वाचं काम असेल. होय होय. हॅलो. हो हो ते लेकाचं लगीन आहे ना माझ्या, त्याच्यात बिझी आहे मी. फोन का होतो उचल नाही तू. मी घराच्या बाहेरून थांबली, तू बाहेर ये की तू. हा ए पत्रिकावाल्या काम. त्याचे पैसे द्यायचे राहिलेत ना, लगेच देते मी. तुमचं चालू द्या. अहो इकडे इकडे काय पाहिजे. काय नाही असतं बोलत. हे तुमचं 3,000 येतात का नाही. हे 2,500 डिस्काउंट. पुन्हा सगळी कवीच्या बी लग्नाच्या पत्रिका छापायला सांगा. हा इकडे जा इकडे इकडे. ती भावड्या काय अक्कल आहे का तुला. कशाला आलास इथं तू आणि हाक मारत काय घरात येतोस काय आता. अरे अजून आपलं काम झालं नाही काही नाही, कशाला आलास तू इकडं. सत्यानं जर बघितलं समजा घोटाळा होईल बघ. तो तायडे ह्या वेळेस एकच वेळा संधी देऊन बघ. हे ह्या वेळेस त्या पूरला उचलतो, माझी 100% उचलतो. अजिबात तू कुठं सुद्धा थोडे पण गडबड नाही होणार. तुझी शपथ बघ. हे हाय का आता माझी शपथ कशाला वाटतोयस. हा म्हणजे टायमाला माती खा आणि मरून तुझी तायडी. बरोबर ठीक आहे. माझी शपथ मी माझ्या जबाब दारीवर उचलतो तिला, मग तरी चालेल. बरोबर काय ती बघ. पण ह्या टायमाला जर काही मग घातलास का नाही
तर मी सरळ हात वर करेल आणि पोलिसाला सांगून टाकेल समजा खरं खरं ती. बरं ठीक आहे तायडे, ह्या वेळेस आता तुझ्या आशा वाद पण दे आणि थोडं पैसे पण दे, मग उचलतो त्याला बघ. हा, धर. जा आणि पुन्हा इकडे येऊ नकस. जा निघ मम्मी काय ग मम्मी? इथं काय करतेस तू? झाडं बघ की कशी सुकल्यात ती. पाणीच घातलं नाही त्यांना. त्या सगळीकडे तर काही लक्ष नसतंय आणि सपने तर हुबला काही कामाची नाही बघ. हा तर लगीन कराय म्हणजे कसं समजा हिरवगार दिसायला पाहिजे ना. तू कुठे निघालास? हा, मी ते वाघमारांच्या घरी चाललोय पत्रिका द्यायला. असं आहे होय. अरे सत्या, पण आधी का नाही आपल्या कुलदेवताच्या पायावर पत्रिका ठेवत्यात. तू एक काम कर, तिथं म्हणजे तिच्या घरी जा आणि तिला घेऊन देवळात ये आणि त्यावर आम्ही समधी मिळून देवळात येतो. बरं ठीक आहे, लगेच निघतो मी. ठीक आता खोय टाकायचंच करे. असंच कसं चाललास? जरा आवरून जा की, नवरदेव आहेस तो. जा ए बाई खुया टाकायचं. हा शिंदेबाईचं नाव पहिलं लिहू. शुभदा संग्राम शिंदे. हा शुभदा संग्राम शिंदे. आणि आमरे, हे बघ सगळ्या नातेवाईकांच्या यादी आहे ना एकदा तपासून घ्या नीट. सगळ्यांना आमंत्रण गेली पाहिजेत, कुणी राहता कामा नये. आणि ऐन टायमाला पत्रिका बी कमी नको पडायला. पण मामी, मी काय म्हणतो, एवढ्या लोकांना बोलवायची खरंच गरज आहे का? अरे असं काय करतोयस? थाटामाटात लगीन करायचंय म्हणल्यावर माणसं नको ती. वय आणि आपल्या घरातलं पहिलंच लग्न आहे, तेव्हा समध्यांना आमंत्रण गेली पाहिजेत. आई, पण मी काय म्हणते, ह्या सगळ्याची काय गरज आहे अगं? वय आई, एक तर माझे दुसरं लग्न आहे त्याच मुलासोबत. उगाच चौकशा करते सगळे परत. वा 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 वा, मैफिलच बसले की. अहो सत्यजितराव, या 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 बसा. होय आई, बसतो. तुम्ही बसा की. अहो असं हा अचानक कसं नाही येणं केलं तुम्ही? आई, आता ते जावई त्या घरचे. त्यांचंच घर आहे, कधी पण येऊ शकतात. तुम्ही बसा, मी चहा टाकते. अहो नाही आई, नको चहा नको मला. हे बघा, आमरे, पाणी घेऊन ये. पाणी? पाणी होय? अगं माझं जोरात बोल की, आत्ताच लाजायला लागलेच आहे. आणते ह पाणी. आई हे बघा, लग्नाच्या पत्रिका घेऊन आलोय मी. पण आमच्या तर अजून छापून पण नाही झालं. फक्त यादच करतोय अजून. अरे काय झालं, आम्ही पत्रिका छापायला दिल्या होत्या, मग म्हटलं तुमच्या बाजूच्या पत्रिका बी छापून घेऊ. आणि टेन्शन घेऊ नका तुम्ही, तुमच्या ठराविक पाहुण्यांची नावं बी आहेत त्यात. अहो सत्यजितराव, आता आमच्या पत्रिकांचा खर्च बी तुम्हालाच करायला लागला की हो. पण याचे पैसे तुम्हाला घ्यायला लागतील आमच्याकडनं. आता लग्नाचा खर्च पण समजा तुम्हीच करताय की. नाही, पैसे मी काय घेणार. आता हे घर काही वेगळं आहे, आपलंच घर आहे. काय बरं आहे का? कन्फ्यूज आहेत ते, त्यांना बरं वाटतंय का नाही यामध्ये ते जरा कन्फ्यूज आहे. पण हिच्या पत्रिका कशी आहे? खरं सांगू का सत्या दादा, एकदम बेस्ट. होय ना? पण टीचर मी काय म्हणतोय, मला एक मेजर घोळ वाटतोय बघ याच्यात.
काय झालं? अरे पत्रिकेत नवरीचं नाव मंजिरी पाहिजे ना, पण इथं तर मंजुश्री लिहिलंय. काय मंजुश्री कोण ही आता? काय मग वाघमारे मॅडम, आला ना स्वतःहून बोलायला. आत्ता झुंजू लढाया चालू झाल्या दोघांच्या. बरं मी काय म्हणतोय, आपण कुलदैवताला पत्रिका ठेवायला जाऊ. मम्मी वगैरे तिकडनं निघाल्यात, आपण इकडनं निघू. चला. बरं, तुम्ही सगळेजण आवरा पटापटा. आणि मंजू, सत्यजितराव, तुम्ही दोघ जण यांच्या फोटोला पाया पडा. हा, चला वाघमारे. दादा, दोघांनी बी भरभरून आशीर्वाद दे. अरे आपल्या मंजूचं सुख कशात हाय हे महत्वाचं हाय, माझं वचन महत्वाचं नाही. वाघमारे, हे बघा, पप्पा जिथं कुठं बी असतील ना, खुश असतील तुमच्यासाठी. मी आलेच. मी बी आलो, मला बोलायचं आहे. सत्या, हार आत्ताच तर तुमचा साखरपुडा झालाय की, अजून लगीन व्हायचं बाकी हाय. अहो आत्याबाई, पण आधी एकदा लग्न झालंय ना, विसरलं होय एवढ्यात. काय झालं, काय बोलायचंय का? नाही बोलायचं नव्हतं. ते काय झालं, ते मला ना जरा कसतरीच होते बघा. म्हणजे असं आजारी असल्यासारखं वाटतंय हो. ताप आलाय का? हा, नाही, ताप नाही आला, असं कसतरीच होते. चल आपण डॉक्टरकडे जाऊ. चल. रात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी सत्या. पाहिलं. काय करतोस? वाघमारे, स्वप्नामध्ये डॉक्टरकडे जायची काय गरज नाही. हसून तू म्हणजे म्हणजे सखे किती साहूगा, तर तुम्हीच माझा इलाज करा. माझी तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग. मन तुझ्या माग धावा फटालाया तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. हा, तुझ्या माग धावा फटालाया तुझं नाव,
मधावानी ग्वाड लागलं तुझी चग धुन गाई सुचना गा तुझं काही जीवाला या याड लागलं जीवाला या याड लागलं यासाठी बी परवानगी घ्यावी लागेल. ए कोण रे तू? अरे कसं काय आलं माझ्या एरियात चलपटानं विकायला? अरे येड्या कुत्र्यांचा एरिया असतो. कुत्र्या बित्र्याचं नाही, माझा एरिया आहे यो. निघायचं हितनं. एरिया तुझा आहे ना, मग कागद पत्रक दाखव बरं. कसलं कागदपत्र? लय उडू नको, नाही तर तुला बी विकीन चलपटाण्याच्या भावात. हा मग आता तुला सुट्टा करून कसा त्या तुझ्या गप निघायचं इथनं गप. हा परिस्थिती आता याला बघितलंच पाहिजे. एरियात हाच का एरिया तुला? तिथे मी तुला म्हटलं होतं ना बघ, तोच निवाला तो आले तिथे बघ. तो अगं आत्ता इथं आलेला तिथे. हे बघ ते सामान. अगं तो भांडणं करत होता कुणाशी तरी आणि मी आले ना तसं तो पळून गेलाय तिथे. थांबरे, सोड आता विषय. सगळ्यांवर संशय घेणारस का? चल आवर, लवकर जायला उशीर होते आपल्याला. अगं असं कसं म्हणतेस तू तिथे? सत्यदाजी तो तिथे सामान पडलंय ना, तो चनीवाला त्या दिवशी पण आलेला आणि आपल्या घरात सारखं वाकून बघत होता. लय विचित्र वाटलं तो. आणि तो नेहमीच चनीवाला नव्हता. आता पण इथं त्या दुसऱ्या माणसाशी भांडत होता आणि मी त्याच्या जवळ इथं गेले तर तुम्हाला बघून पळून गेला. अमरे तू शांत हो जरा. हे बघ तू काळजी करू नको, आपण काहीतरी करूया. हा मला वेगळाच माणूस वाटत होता तो सत्यदाजी. तो काय बरोबर नव्हता. हॅलो, हा बोल का सत्या? बलमा कुठं आहेस? ठीक आहे, तुझ्याकडे यायला लागलोय. बरं ठीक आहे, पण जरा आजूबाजूला लक्ष ठेव. आत्ताच मला अमरी सांगत होती की आलोच, पोचतो मी लगेच. ठेव. ठीक आहे अमरे, तू काय काळजी करू नको, आपण काहीतरी करू. आता एक काम कर, घरातल्याने घेऊन लगेच नाही, आम्ही पुढे निघतो. तुम्ही काळजी घ्या. होय चला, बोलव सगळ्यांना. चला निघूया. वाघमारे, अहो जरा बिंदास्त बसा की बायको सारखं. एवढं का लाजताय आता? तुला लाज वाटत नसली तरी मला वाटते बाबा. वाघमारे, मी काय म्हणतोय, सर तुमची परवानगी असेल तर आहे माझी परवानगी. पकड माझा हात. अयो, माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच कसं काय कळलं तुम्हाला? मला कळणारच ना, कारण तो हल्ली फक्त एकाच गोष्टीची परवानगी मागतोस.
सत्या एवढी स्लो का केलीस गाडी? रिक्षातनं सगळे पुढे निघून गेले. हे बघ, लग्नानंतर आपल्याला रोमांस करायला लय वेळ मिळणार आहे. आत्ताच चल. बर चला. चला 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 आलोच. बलमा, कुणीतरी कन्फर्म आमचा पाठलाग करते, तू जरा लक्ष दे. होय ग, तुझा बिंदस मी आहे. हा. कोण पाहिजे? इकडे 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 थांब रे. थांब. इतक्या साऱ्या अडचणीतनं आम्हाला इथवर पोचायची शक्ती दिलीस. आशीर्वाद देण्यासाठी आमच्या लग्नाला नक्की या. सत्या, अरे मग तर मामा आहे माझा. काय